Good morning student, once again welcome to the class. Today we are started new chapter number 14, and this chapter name is My Computer Ate My Homework. And ही एक पोयम आहे आणि या पोयमची जी थीम आहे ती सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही आहे. तर माय कम्प्युटर एट माय होमवर्क म्हणजे माझ्या कम्प्युटरनी मी केलेला जो काही होमवर्क आहे तो पूर्णपणे खाल्लेला आहे असं याचा अर्थ होतो. आणि ही माय कम्प्युटर एट माय होमवर्क ही जी पोयम आहे ती केन नेस्बिट यांनी राईट डाऊन केलेली आहे. हे एक अमेरिकन पोएट आहे आणि त्यांची जी पोएट्री आहे ती चिल्ड्रन्ससाठी खूप फेमस अशी आहे. वॉर्म अप इथे बघा, लुक ॲट दिस पिक्चर ऑफ सम फेमस इन्व्हेन्शन्स. तर इथे काही फेमस असे इन्व्हेन्शनचे आपल्याला पिक्चर्स दिलेले आहे. तसं फर्स्टमध्ये आहे मोबाईल फोन. तर मोबाईल फोन, आता मोबाईल फोनचा जसा शोध लागला तसं नवीन त्याच्यामध्ये प्रोसेस होत गेली आणि मोबाईल हे आपल्याला जर एखाद्याला संदेश पाठवायचा असेल किंवा ताबडतोब आपल्याला त्याच्याशी बोलायचं असेल तर आपण त्याचा मोबाईलवर म्हणजे मोबाईलमध्ये नंबर लावून त्यांच्याशी व्हिडिओ कॉल किंवा ऑडिओ कॉल करून आपण त्यांच्याशी बोलू शकतो. नेक्स्ट आहे कार. कारमुळे आपण दूरवर अंतरावर प्रवास करू शकतो. नंतर आहे कम्प्युटर. कम्प्युटर तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा इन्व्हेन्शन होऊन गेलं आपल्या लाईफमध्ये आणि प्रेझेंट लाईफमध्ये याला खूप महत्त्व आहे. कम्प्युटरमध्ये जे आपल्याला माहीत नसतं ते कम्प्युटरमध्ये सर्व गोष्टीची माहिती या कम्प्युटरमध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला त्या कम्प्युटरद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहितीही मिळत असते. रेफ्रिजरेटर मीन्स शीतकपाट. रेफ्रिजरेटरसुद्धा आपल्याला प्रेझेंट डे लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, आता हिवाळा संपणार आहे आणि उन्हाळा लागणार आहे. तर उन्हाळा लागल्यानंतर आपल्याला थंड पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपण माठात जरी आपल्याला थंड पाणी मिळत असेल तरी आपण काय करतो, ऊन जास्त तापल्यामुळे माठातलं पाणीसुद्धा कोमट येतं. त्यामुळे आपण रेफ्रिजरेटरमध्ये बॉटल भरून ठेवतो आणि त्या बॉटलमधलं थंड पाणी आपण पितो. अशा प्रकारे या ज्या काही फेमस इन्व्हेन्शन आहे ते आपल्या प्रेझेंट डे लाईफमध्ये खूप महत्त्वाच्या आहे आणि या चारही इन्व्हेन्शन जर आपल्या लाईफमध्ये नसेल तर आपलं जे जीवन आहे चुकल्यासारखं थोडंसं आपल्याला वाटतं. आपलं जे म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी चुकलं आहे, काहीतरी म्हणजे खाली पण आहे असं आपल्याला वाटतं. तर ही जी पोयम आहे यामध्ये सांगितलं आहे, हॅव यू एव्हर लॉस्ट युअर वर्क ऑन अ कम्प्युटर बिकॉज यू फॉरगॉट टू सेव्ह इट. तर बघा, एखाद्या वेळेस तुम्हाला जर अभ्यास होमवर्क करायला दिलेला असेल, 2-3 विषयाचा होमवर्क असेल आणि 2 विषयाचा तुम्ही होमवर्क केलेला असेल आणि एका विषयाचा होमवर्क तुमचा राहिलेला असेल तर तुम्ही काय करता, आपण थोड्या वेळाने करू, नंतर करू, संध्याकाळी करू असं करता तुमचा एका विषयाचा तो होमवर्क होतच नाही. त्यामुळे तो होमवर्क जो असतो तो तुम्ही फॉरगट विसरून जाता आणि नंतर मग तुमच्या लक्षात येते की आपला जो एका विषयाचा होमवर्क राहिलेला आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तसंच या पोएटचं सुद्धा असंच झालं आहे की त्यांनी कम्प्युटरमध्ये त्यांचा जो होमवर्क आहे तो पूर्णपणे केलेला आहे, परंतु तो त्यामध्ये सेव्ह करायचेच ते विसरून गेलेले आहे. आणि ही एक खूप इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग अशी पोयम आहे. तर या पोयममध्ये आपल्याला सांगितलं आहे की ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेळेस आपला जो होमवर्क आहे तो आपण विसरून जातो, तशीच सिच्युएशन, तसंच सिमिलर एक्सपिरियन्स या पोएटला या पोयममध्ये आलेला आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांना एक्सपिरियन्स आलेला आहे. नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट द पोयम. माय कम्प्युटर एट माय होमवर्क. माझ्या कम्प्युटरने मी जे काही होमवर्क केलेला होता तो संपूर्ण होमवर्क खाल्लेला आहे. यस, इट्स ट्रबलसम बट ट्रू. हे खरंच खूप त्रासदायक आहे परंतु हे खरं सत्य आहे. दो इट डिडंट नॉ और निबल. नॉ मीन्स कुरतडणे और निबल मीन्स थोडे खाणे. अँड इट डिडंट
चॉप, चॉम्प और चू. तर मी जो काही होमवर्क केला आहे तो माझ्या कम्प्युटरने संपूर्ण खाल्लेला आहे. परंतु हे खूप त्रासदायक असून हे सत्य आहे, कारण त्याने ते कुंतळलेसुद्धा नाही आहे किंवा कुंतळत थोडं थोडं खाल्लंसुद्धा नाही आहे, किंवा त्या कम्प्युटरने एकदम चावून खाल्लेलं नाही आणि त्यांनी चावल्यानंतर ढेकळसुद्धा दिलेली नाही आहे. परंतु माझं जे काही होमवर्क आहे ते माझ्या कम्प्युटरने खाल्लेलं आहे, असा या फर्स्ट स्टँजाचा अर्थ होतो. इट डायजेस्टेड इट कम्प्लिटली. त्यांनी सर्व ते पूर्ण पचन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जो काही होमवर्क त्या कम्प्युटरमध्ये केलेला होता ते संपूर्ण होमवर्क त्यांनी काय केलेला होता, कम्प्युटरनी पूर्णपणे पचन केलेला होता. इट कन्झ्युम माय होमवर्क होल. आणि माझं जे संपूर्ण होमवर्क आहे ते त्यांनी सेवन केलेलं होतं, खाल्लेलं होतं. व्हेन आय प्रेस द शिफ्ट अँड एंटर कीज इन्स्टेड ऑफ शिफ्ट कंट्रोल. जेव्हा मी शिफ्ट आणि एंटर कीची जी बटन होती ती प्रेस केली, परंतु ती न करता त्याऐवजी मी शिफ्ट कंट्रोल ही बटन काय केली, प्रेस केली. नंतर आहे नेक्स्ट स्टँजा. इट डेव्होट्स माय अवर्स ऑफ टायपिंग. आता डेव्होट्स मीन्स काय होते, एटअप मीन्स त्याने खाल्ले. एव्हरी पिक्चर, चार्ट अँड ग्राफ. आणि माझ्या होमवर्कमध्ये मी जे काही टायपिंग त्या तासामध्ये जे काही मी टायपिंग केलेलं होतं किंवा जे काही मी पिक्चर्स काढलेले होते, चार्ट होते, त्याच्यामध्ये ग्राफ होते, हे संपूर्ण त्याने माझ्या कम्प्युटरनी काय केलेलं होतं, हे संपूर्ण होमवर्क त्यांनी खाल्लेलं होतं. अँड इट लेफ्ट मी मोस्ट अनसेटल. आणि ते पूर्ण विस्तावित झालेलं होतं. व्हेन आय थॉट आय हिअर्ड इट लाफ. आणि जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा तो काय करा, आय हिअर्ड इट लाफ. आणि मी जेव्हा ते ऐकलं तेव्हा मला खूप हसू आलं. आय वूड गेस इट वॉज अ व्हायरस ऑर इट कुड हॅव बीन अ वॉर्म. मला वाटते मी एक गेस केलं की तो एक प्रकारचा व्हायरस असावा किंवा त्यामध्ये एक प्रकारचा किडा किंवा जंत लागलेलं आहे जसं म्हणतो आपण, तर त्याला एक प्रकारचा किडा लागलेला असावा असं मला वाटतं. दॅट डिलेटेड एव्हरी बाईट. त्यामुळे त्याने जे एव्हरी बाईट आहे, एव्हरी बीट आहे तो त्याने डिलीट केलेला आहे. बट डिडंट प्रॉम्प्ट मी टू कन्फर्म. परंतु मी लगेच खात्री करून घेतली त्याची की त्याने जे प्रत्येक जो बीट आहे तो त्याने काय केलेला होता, खाल्लेला होता आणि डिलीट केलेला होता. त्यामुळे मी त्याची खात्री करून घेतलेली आहे. नेक्स्ट. आय सपोज आय माइट हॅव प्रेस्ड एस्केप इन्स्टेड ऑफ प्रेसिंग सेव्ह. समजा ते इस्केपची जी की असते, म्हणजे निसटून जाण्याची जी की असते, ती न दाबता प्रेसिंग सेव्ह म्हणजे जी सेव्ह करायची की असते ती जर प्रेस केली असती तर ते काय झालं असतं, सेव्ह झालेलं असतं माझं होमवर्क. बट रिगार्डलेस माय कम्प्युटर. परंतु माझ्या कम्प्युटरला त्याची कोणतीही पर्वा नव्हती. नाऊ विल नेवर मिसबिहेव. आणि त्याचं जे तसं ते गैरवर्तनसुद्धा कधीही होणार नाही होतं जर मी त्याची योग्य प्रकारे जर मी ती एस्केपची बटन, प्रेसिंगची बटन जी होती ती योग्य प्रकारे सेव्ह करण्याची जी बटन होती मी प्रेस केलेली असती, तर माझ्याकडून जे गैरवर्तन झालेलं आहे, मिसबिहेव झालेलं आहे, ते कधीही झालेलं नसतं किंवा होणार नसतं. आणि लास्ट स्टँजा आहे, त्यांनी सांगितलं फॉर आय फाउंड अ गुड सोल्युशन. त्यामुळे मला एक चांगलं सोल्युशन मिळालं की अँड आय स्माइल टू हिअर द क्रॅश. आणि मी ती माझ्यासोबत जी ही होमवर्क माझ्या कम्प्युटरनी खाल्लेलं ही जी घटना झालेली होती ती घटना ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक थोडंसं असं स्माईल आलं. व्हेन आय क्लक इट आउट द विंडो. आणि मी काय केलं की त्या विंडोमधून तिला सोडून दिलं. अँड इट लँडेड इन द ट्रॅश. आणि मी ते कचऱ्या पेटीमध्ये टाकून दिलं. तर अशा प्रकारे ही जी केन नेस्बिट यांची ही पोयम आहे. आणि जसं आपल्यासोबत होतं कधी कधी होमवर्क एका विषयाचा 2 विषयाचा केला आणि एका विषयाचा केला नाही, तशा प्रकारे त्यांच्यासोबत सुद्धा झालेलं होतं की त्यांनी जो काही होमवर्क कम्प्युटरमध्ये केलेला होता, परंतु त्यांनी शिफ्ट आणि एंटर कीची बटन दाबलेली होती. त्यांना दाबायची होती शिफ्ट आणि कंट्रोल. त्यामुळे त्यांचा जो होमवर्क होता तो काय केला होता, त्यांचा सेव्ह न होता ते सेव्ह करायचे विसरून गेले होते. त्यामुळे
अशा प्रकारे ही जी पोयम आहे ती 6 स्टँजाची पोयम आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सांगितलं आहे की जर जे काही आपल्याला कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे काही आपल्याला काम करायचं आहे ते व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक लक्ष घालून त्यामध्ये व्यवस्थित असं सेव्ह जे काही आपलं जे काही आपण काम त्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये केलेलं आहे तर ते योग्य प्रकारे आपण ते सेव्ह करून ठेवलेलं पाहिजे. तर ही पोयम आपली फिनिश झालेली आहे आणि यावर आधारित क्वेश्चन नंबर ए जो आहे टिक द करेक्ट सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, जे करेक्ट सेंटेन्स आहे त्यावर टिक करायचं आहे. तर फर्स्ट आहे द कम्प्युटर रिअली च्यू ऑन द पोएट्स होमवर्क. खरोखरच कम्प्युटरनी पोएट्सचा जो होमवर्क आहे तो खाल्लेला होता का? रॉंग, नाही. सेकंड आहे द पोएट मिस्टेकनली प्रेस शिफ्ट अँड एंटर. पोएटच्या हाताने मिस्टेकन म्हणजे चुकून शिफ्ट आणि एंटरची बटन जी होती ती प्रेस केली. तर ते आन्सर आहे, ते सेंटेन्स आहे ट्रू. थर्ड आहे ऑल द टाइम दॅट द पोएट स्पेंट डुईंग हिज होमवर्क वॉज वेस्टेड. त्यांनी जो काही म्हणजे त्या पोएटनी जे काही काम केलेलं होतं त्या टाईममध्ये, तर तो जो होमवर्क होता तो काय झालेला होता? वेस्टेड झालेला होता, कारण त्यांनी सेव्हच नव्हता केला. म्हणून ते जे सेंटेन्स आहे ते ठीक आहे. 4 नंबरचा आहे द पोएट माइट हॅव प्रेस सेव्ह इन्स्टेड ऑफ इस्केप. तर त्यांनी प्रेस सेव्ह आणि इन्स्टेड ऑफ इस्केप म्हणजे निसटून जाण्याची जी बटन होती ती करायला पाहिजे होती, म्हणून ते रॉंग आहे. 5 नंबर आहे द पोएट गॉट हिज कम्प्युटर रिपेअर. तर पोएटनी काय केलं होतं? त्यांचं जे कम्प्युटर होतं ते रिपेअर्ड केलेलं होतं. तर ते जे सेंटेन्स आहे ते सुद्धा रॉंग आहे, कारण जर त्यांनी व्यवस्थितरित्या त्यांचा होमवर्क जो त्यांनी तिथे कम्प्युटरमध्ये केलेला होता तो जर त्यांनी व्यवस्थित प्रेस बटन जी म्हणजे सेव्ह करण्याची जी बटन होती ती व्यवस्थित प्रेस केलेली असती तर त्यांचा जो होमवर्क होता तो त्यांचा काय झालेला असता? सेव्ह झालेला असता. ओके. तर हा जो क्वेश्चन नंबर ए आहे टिक द करेक्ट सेंटेन्स हा तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर बी आन्सर दिस क्वेश्चन. त्यामधले फर्स्ट आणि सेकंड नंबर असे 2 क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहे. नाऊ फर्स्ट आहे बघा, वॉज इट द कम्प्युटर फॉल्ट दॅट द पोएट्स होमवर्क वॉज लॉस्ट? व्हाय ऑर व्हाय नॉट? तर पोएटनी जो होमवर्क केलेला होता आणि त्यांचा होमवर्क लॉस झालेला होता तो खरोखरच यामध्ये कम्प्युटरची चूक आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सर आहे इट वॉज नॉट द कम्प्युटर फॉल्ट दॅट द पोएट होमवर्क वॉज लॉस्ट ॲज द कम्प्युटर इज ओनली अ मशीन अँड विच फॉलो अ सेट ऑफ डायरेक्शन अँड द पोएट डिड नॉट फॉलो द डायरेक्शन करेक्टली. तर काय आहे, ही काय आहे म्हणजे पोएटने जो पोएटचा जो होमवर्क लॉस झालेला होता तो त्यामध्ये कम्प्युटरची काय आहे चूक नाही आहे, कारण कम्प्युटर ही एक काय आहे मशीन आहे आणि जसं आपण तिला चालवू ज्या दिशेने आपण त्यांना त्या मशीनला नेऊ त्या दिशेने ती जाणार. त्यामुळे पोएटनी काय केलं ते योग्य प्रकारे योग्य करेक्ट डायरेक्शनकडे तिला त्या मशीनला नेलं नाही, त्यामुळे त्यांचा जो होमवर्क होता तो लॉस झालेला होता. अशा प्रकारे या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते परत 2 टाइम्स लिहायचं आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन व्हॉट कीज हॅड द पोएट प्रेस अँड विच कीज शुड ही हॅव प्रेस टू अवॉइड लॉस्टिंग हिज वर्क. तर पोएटनी कोणती बटन जी की होती ती प्रेस केलेली होती आणि त्यांनी कोणती जे म्हणजे त्यांचा जो होमवर्क लॉस झालेला होता तर ती कोणत्या कीमुळे लॉस झालेला होता. त्याचा आन्सर आहे द पोएट हॅड प्रेस द शिफ्ट अँड एंटर कीज अँड द इस्केप की. ही शूड हॅव प्रेस द शिफ्ट कंट्रोल की अँड द सेव्ह टू अवॉइड लॉसिंग हिज वर्क. त्यांनी शिफ्ट आणि एंटर की आणि इस्केप बटन दाबायला नाही पाहिजे नव्हती आणि त्यांनी कोणती कंट्रोल की आणि सेव्ह की काय करायला पाहिजे नव्हती? प्रेस करायला पाहिजे नव्हती. त्यामुळे त्यांचा जो होमवर्क होता तो लॉसिंग झालेला नसता. नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेले जे क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला घ्यायचे आहे.